माणसाला जे दूध लागतं ते गाय म्हैसपासून माणूस घेतो किंवा बकरीपासून घेतो. आणि कोणत्याही स्त्रीला दूध कधी येतं? स्त्रीला जेव्हा बाळ होतं जेव्हा बाळ होतं. आणि बाळ होण्यासाठी स्त्रीला काय करावं लागतं? प्रेग्नंट करावे लागतं. मग मनुष्यामध्ये ती प्रोसेस असते, ते लग्न झाल्यानंतर हजबंड वाईफ ते करतात. मग तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा आता आपण जर त्याला ओपनली म्हटलं यू आर ॲडल्ट, आय एम ऑल्सो ॲडल्ट, इट इज कॉल्ड एज अ सेक्स. प्राण्यांना सुद्धा सेक्सची गरज असते. इट इज अ फिजिकल नीड, शारीरिक गरज आहे ती प्रत्येक प्राण्याची आहे. जो पण जीव आहे त्याची गरज आहे. तर मग त्यांना पण ती शारीरिक गरज असते. मग त्यांची ती नॅचरली पूर्ण झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? त्यांची नॅचरली पूर्ण झाली पाहिजे ना. तर आता काय करतात ते, माणसाला दूध पाहिजे म्हणून ह्या गायींना नॅचरली ते त्यांच्या पार्टनरसोबत सेक्स नाही करू देत. माणूस त्यांच्यासोबत, आत्ता मी जे तुम्हाला आर्टिफिशियल इन्सिमिनेशन दाखवलं, तो माणूस प्रायव्हेट पार्ट्समध्ये गायीच्या हात टाकत होता. इज इट गुड थिंग? नो. नैतिक आहे हे? नाही. शिष्टाचार आहे हा? हो. शिष्टाचार आहे? नाही आहे ना. बंद. हा माणूस काय करतोय, तिच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये हात टाकून हा माणूस त्या सांडाच्या बॉडीतले सीमेन म्हणतात त्याला, सीमेन असतं ते फिमेलच्या बॉडीमध्ये टाकतात, गाईच्या बॉडीमध्ये, मग गाय प्रेग्नंट होते. म्हणजे बेसिकली तुम्हाला मी सांगते, ह्यांनी काय केलं आहे, एकीकडे सांडाला सुद्धा कुठेतरी कोंडून ठेवलं आहे. सांडांच्या पण फॅक्टरीज असतात तिथे. सांडांवर सुद्धा ते, आता मी शब्द कठोर वापरते आहे पण तो रिअल आहे, सांडांवर सुद्धा ते जबरदस्ती करतात, फोर्स करतात, व्यभिचार करतात, बलात्कार करतात आणि जबरदस्ती त्यांचं सीमेन काढतात. ते कलेक्ट करून ती जी बारीकशी सळाग दिसली ना तुम्हाला, त्याला म्हणतात AI गन, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन गन. त्याचं नावच गन आहे. ह्या गनमध्ये ते भरतात आणि ही गन, मग हा डॉक्टर, आत्ता मी तुम्हाला जी आर्टिफिशियल इन्सिमिनेशनची प्रोसेस दाखवली, ह्या प्रोसेसनुसार त्या गाईच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये ती गन टाकतो आणि त्याच्यासाठी त्याला आधी गाईच्या स्वतःला, त्या डॉक्टरला किंवा ती बाई असेल, जो पुरुष असेल, त्यांना त्या गाईच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये हात टाकून त्यांच्यासोबत, हे गाईंसोबतही हा बलात्कार आहे की नाही सांगा मला? बलात्कारच आहे ना. माणसाला काय हक्क आहे कोणाच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात टाकायचा? आणि गाईला ज्यावेळेस नॅचरली ती गरज आहे, तुम्ही तिला तिच्या सांडासोबत करू दे ना. दे विल टेक केअर. माणसाला त्यांना काही घेऊन जायची गरज नाही. निसर्गात ते स्वतंत्र जीव आहेत. आपण त्यांना स्वतंत्र ठेवलं, ते बरोबर आपले पार्टनर शोधतात आणि ते बरोबर आपल्या फिजिकल नीड्स पूर्ण करतात. माणसाला काही इंटरफेअर करायची गरजच नाही आहे. पण आता इथे माणूस इंटरफेअर करतोय. त्याने कुठेतरी त्या सांडाच्या सोबत जबरदस्ती केली, त्याचं सिमेंट काढलं, मग मध्ये कोणीतरी मिडलमॅननी ते विकत घेतलं, ते विकत घेऊन दुसऱ्याला विकलं. आता हा डॉक्टर येऊन त्या AI गनमधनं ह्या गाईसोबत व्यभिचार करतोय, बलात्कार करून तो सिमेंट तिच्या बॉडीमध्ये टाकतोय आणि आता ती गाय प्रेग्नंट होती. मग प्रेग्नंट झाल्यावर मग तिला बाळ होईल. मग तिला बाळ झालं की त्याचं दूध हा माणसांना विकेल, जो पण माणूस ज्याच्याकडे ही गाय. म्हणजे आपल्या दुधाच्या डिमांडमुळे हे सगळं होतं आहे. हा माझा पॉईंट आहे. राईट ऑर रॉंग? आपण जर दुधाची डिमांड बंद केली तर गायींसोबत हे सगळं होणार नाही. आणि हे जे गायींसोबत होतं आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, हा अन्याय आहे, अत्याचार आहे, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? अत्याचार आहे ना? यू अग्री? हा अत्याचार आहे, हा नाही व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला दूध पिणं बंद केलं पाहिजे. कारण की जे लोक दूध पिणार आहेत ना, मांस खाणारा पण बेटा खूप एंडमध्ये येतो. तो काय म्हणतो, आम्ही तर त्या गाईला मारलं जी म्हातारी झाली होती. ज्या लोकांना बेसिकली दूध पाहिजे, सुरुवात कुठून होती आहे सायकलची? दुधापासून होती आहे. जर दूध पिणाऱ्यांनी दूध पिणं बंद केलं आणि जे खरे शाकाहारी आहेत त्यांनी, तर आपल्यामुळे मग गाईला ते आर्टिफिशियली प्रेग्नंटही व्हावं लागणार नाही, तिच्या बछड्याला तिच्यापासून लांब पण जावं लागणार नाही, ते खालबच्च्याची पण चिटिंग करायची गरज नाही. आणि ह्या लोकांना त्यांच्या फिजिकल नीड्स निसर्गता त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रॉपरली पूर्ण करता येतील की नाही? त्यांना तेवढी अक्कल असते ना. एक चिमणीसुद्धा अंडं देते. चिमणीला काही गरज असते का माणसाच्या मदतीची? वाघाला सुद्धा बाळ होतात, वाघिणीला बाळ होतात, त्यांना माणसाची काही गरज असते का? ते आपला पार्टनर शोधतात, आपल्या पार्टनरसोबत रिलेशनशिप करतात आणि त्यांची फॅमिली वाढते. मग आपण का गाईच्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर करतोय? म्हशीच्या फॅमिलीची जबाबदारी माणसाने का घेतली आहे? कारण की माणसाचा स्वार्थ आहे. आणि तो स्वार्थ म्हणजे त्याच्या जिभेचा अनावश्यक चोचला. दुधाची काहीच गरज नसते. मी परत रिपीट करते, ना आपल्या बॉडीला, ना आपल्या मनाला, ना आपल्या बुद्धीला, ना आपल्या आत्म्याला, कशालाच दुधाची गरज नसते. आणि तुमच्यासमोर परत माझंच एक उदाहरण नाही, आता मी तुम्हाला अनेक उदाहरणं अशी देते. मी जे सुरेश व्यास म्हणून तुम्हाला सांगितलं ना, खालबच्चा, तो व्हिडिओ त्या मुलांनी तयार केला आहे. ही इज ऑल्सो नॉट युजिंग एनी काइंड ऑफ ॲनिमल प्रॉडक्ट. आणि असे अनेक लोक आहेत आपल्या भारतामध्ये, जगामध्ये, फॉरेन कंट्रीजमध्ये, अमेरिका, युरोप, फ्रान्स, न्यूझीलंड ह्या कंट्रीजमध्ये, डेव्हलप कंट्रीजमध्ये 30 ते 40% लोकांनी आता सगळे पशुपदार्थ सोडलेले आहेत. म्हणजे लेदरसुद्धा जे चामडं असतं ना, आता त्या देशांमध्ये तर बर्फ पडतो 6-6 महिने. मग तुम्ही म्हणाल मग ते लेदरचं जॅकेट नाही घालत, मग त्यांना थंडी नाही वाजत का? नाही वाजत. कारण की ते लोक प्राण्यांच्या चामड्यापासून बनवलेलं लेदर नाही वापरत. ते कुठलं लेदर वापरतात? फळांपासून बनवलेले लेदर, अननसाच्या सालीपासून बनवलेले लेदर, केळ्याच्या सालीपासून लेदर बनतं. आणि आपल्या देशामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, आता मी 2 प्रोजेक्ट्स दाखवते. आपल्या देशामध्ये IIT कानपूरचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांनी फुलांपासून लेदर बनवायला सुरुवात केली. आता
त्याचं त्यांच्या प्रोजेक्टचं नाव आणि कंपनीचं नावच फूल आहे. फूल म्हणजे तो फूल नाही आहे, FOOL फूल आपण म्हणतो, तो एप्रिल फूलवाला फूल नाही. फूल म्हणजे देवाला फ्लावर. आपण देवाला, आपल्या देशामध्ये देवाला फुलं चढवतात अनेक लोक, आणि मग त्याचं निर्माल्य होतं. हे निर्माल्य नद्यांमध्ये जातं, नदीचं पाणी पण प्रदूषित होऊन जातं. मग ह्या 2 मुलांनी, एक अग्रवाल म्हणून मुलगा आहे आणि त्याचा फ्रेंड आहे, मी नाव विसरले, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. हे लोक ते निर्माल्य जमा करतात आणि त्या निर्माल्यापासून ते लेदर बनवतात. कारण की ते सुद्धा म्हणतात आपल्यासाठी प्राणीजीवांना त्रास नाही झाला पाहिजे, सफरिंग नाही झालं पाहिजे. आणि ते इतकं सुंदर लेदर आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण आता येतात. त्यांचा पण ऑब्जेक्टिव्ह तोच आहे. जसं तुम्ही ॲग्री केलं की प्राणीसुद्धा जीव असतात, त्यांना त्रास होतो. आणि ज्यावेळेस लेदर बनवतात ना, प्राण्यांचं जे चामडं माहिती, प्राण्यांना जिवंत इलेक्ट्रिक शॉक देतात आणि त्यांची कातडी ओढतात. आतमध्ये प्राणी जिवंत आहे, कारण की डेड बॉडीवरची चामडी काढायला त्रास होतो. जिवंत प्राण्याची काढली तर लवकर कातडं निघतं आणि ते सहज निघतं आणि त्याची क्वालिटी चांगली असते. असे पण कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे आतमध्ये गाय जिवंत आहे आणि तुम्ही तिला सगळीकडून इलेक्ट्रिक शॉक देतात आणि तिचं चामडं काढतात. ते जस्ट इमॅजिन दिस गोष्ट. कुत्रं आहे किंवा मांजर आहे जे फरचे वगैरे जॅकेट बनतात, ससे आहेत छोट्या छोट्या फरच्या, इतकं ह्यांना टॉर्चर केलं जातं. आणि आणखीन एक आहेत, एक विदेशी महिला आहेत, त्या आपल्या देशात आल्या. त्यांनी आपल्या एक भारतीय भैया आहेत, त्यांच्याशी त्या मॅरिड आहेत आणि हे दोघं पती पत्नीसुद्धा हे ॲनिमल लवर्स आहेत. तर त्यांना ही गोष्ट नाही पटली की आम्हाला लेदरचं जॅकेट वापरायचं आहे. मग हे लोक आता काय करतात, हे केरळमध्ये कोचीमध्ये, मी हा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते, तुम्हाला ॲज अ इंजिनियर पण हे पण कामात येईल. ते नारळाच्या पाण्यापासून लेदर बनवतात. पाण्यापासून. कॅन यू इमॅजिन, नारळाच्या पाण्यापासून. आपण जे नारळ पाणी पितो ना, शहाळं, तर असं दिवसभरात अनेक शहाळी अशी असतात की ते वेस्ट असतं, त्याच्यातलं पाणी चांगलं नसतं. म्हणजे एका दिवसाला 4000 लिटर नारळ पाणी वेस्ट होतं, कारण की ते खराब असतं, ते विकलं पण नाही जात, कोणी पित नाही, असं कडू असतं किंवा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. असं जे खराब झालेलं नारळ पाणी असतं, असं नारळ पाणी हे लोक आणतात आणि त्याच्यापासून ते लेदर बनवतात. त्यांच्या इंडस्ट्रीचं पण नाव आहे मलाई इंडस्ट्री. नारळाच्या मध्ये मलाई खातो ना आपण, आणि केरळमध्ये कोचीमध्ये. इजंट इट अमेझिंग? मी ज्यावेळेस पाहिलं ना, आय वॉज सो अमेज की अरे एक विदेशातली बाई भारतात येते आणि ती, आणि तुम्हाला सांगू, हे जे मी एवढं तुमच्याशी बोलते, जीवदया ही बेसिकली आपली भारताची कॉन्सेप्ट आहे ना. आपल्या देशामध्ये जितकं अहिंसेला महत्त्व आहे आणि जितकं जीवदयेला महत्त्व आहे, जगात कुठेही नाही आहे. पण आज आपल्या देशात काय होतं आहे, आज आपला देश नंबर 1 होतो आहे मांस निर्यातीमध्ये. आपला देश नंबर 1 होतो आहे मासे निर्यात करण्यामध्ये, कोंबडे निर्यात करण्यामध्ये, गाईचं मांस निर्यात करण्यामध्ये. कुठे चाललो आहे आपण? हे पटतं आहे तुम्हाला जे होतं आहे ते? मग हे बंद व्हायला बेटा, मी परत तेच सांगेल, हे सगळं दुधापासून सुरू होतं आहे. सगळ्यात जास्त निर्यात होती आहे गाय, म्हैस. आणि जेव्हा दूध पिणारे लोक दुधाची डिमांड बंद करतील, ॲटोमॅटिकली गायींची कृत्रिम गर्भधारणा बंद होईल. आणखीन मिल्किंग मशीन बघितलं आहे तुम्ही कधी? हो, ते मशीन लावतात. ही प्रॉपर गोष्ट वाटते तुम्हाला? कोणत्या तरी स्त्रीच्या छातीला तुम्ही मशीन लावता ते दूध काढायला? किती त्रास होतो, किती नाजूक अवयव येतो. आणि एवढं बेसिकली निसर्ग दूध त्यांना देतच नाही, तुम्ही त्यांना ऑक्सिटॉक्सिनचे इंजेक्शन देतात ते, त्याच्यामुळे त्यांना जास्त दूध त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. आणि परत मी आणखीन एक पॉईंट रिपीट करेल, ज्या गायींना असे हॉर्मोन चेंज करण्याचे इंजेक्शन दिले आहेत किंवा मशीन लावलेले, अगेन त्या गायी दुःखी आहेत, त्या तळमळ करतात. ते त्यांचे आपल्याला ब्लेसिंग्स मिळतात का शाप मिळतात? ते कारण की आपण कोणालाही त्रास देऊ, आपल्याला शाप मिळणार. आणि आपण जर कोणाची बद्दुआ घेतली तर आपल्या लाईफमध्ये प्रोग्रेस होईल? नाही होणार ना. यंगस्टर्समध्ये आज जे प्रॉब्लेम्स आहेत, डिप्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स होतात, ते पिरियड्स वेळेवर येत नाही, केस लवकर गळतात, केस लवकर पांढरे होतात. हे का होतं आहे? कारण की आपण इनपुटच चांगलं देत नाही. आपण जर कोणाला त्रास दिला, आपल्याला सुद्धा त्रास भोगावा लागेल. आणि जे इंजिनिअरिंगचे मी तुम्हाला पॉईंट सांगितलं नाही, इंजिनिअरिंग लोकांनी हे सगळे बनवले आहेत. मिल्किंग मशीन इंजिनियर्स बनवतात ना, आर्टिफिशियल इन्सिमिनेशनसाठी पण काही यंत्र ते बनवतात. हे सगळे इंजिनिअरिंगचं डोकं आहे. तर तुम्हाला वाटतं हे असे हिंसक यंत्र बनवून आपली प्रगती होऊ शकते? इज इट अ डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंटमध्ये कोणाला त्रास देणं ही कॉन्सेप्ट बरोबर नाही आहे ना. तर आपल्याला अशी डेव्हलपमेंट करायची जिथे कोणत्याही प्राण्याचा फ्रीडम आपण घेत नाही आहे. पहिले तर गाय, म्हैस, बकरीसुद्धा फ्री ॲनिमल्स आहेत, त्यांना स्वतंत्र त्यांच्या मर्जीने जगायचा अधिकार आहे, राईट? आपण त्यांना पाळणारे कोण? आपण का इंटरफेअर करायचं त्यांच्या लाईफमध्ये? एक छोटीशी चिमणीसुद्धा तिचं पिल्लांना पाळते, तिचं घरटं बनवते, तिच्या पिल्लांना खाऊ घालते. तिला माणसांची गरज आहे का? मग एवढे मोठे गाईला माणसाची काय गरज आहे? काहीच गरज नाही आहे. ती जगू शकते आपलं, म्हैस जगू शकते आपलं. ते म्हणतात ना मागच्या काळातल्या बाय की आईच म्हणजे आपलं स्त्रीचं आणि एका गाईचं एकच हे असतं, काय म्हणतात? काय नाही, मला नाही माहिती बेटा. काय म्हणतात
स्त्री म्हणजे आपण जशी बाई आणि गाई एकच असतं, मी तेच म्हणतेय. हिच्यासोबत बळजबरी केली खरी जाते तर आणि आपल्यासोबत म्हणजे आता हे जे मी तुम्हाला दाखवलं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, ती बळजबरीच आहे ना त्यांच्यासोबत. किती अनैतिक आहे ते, शोषण आहे त्यांचं, त्यांच्यावर बलात्कार आहे, तो रेप येते, हाच शब्द आहे. आणि डॉक्टर उपचार करण्यासाठी असतो का व्यभिचार? आजकाल हे पशु डॉक्टर आणि हे जे पशुवैद्य होतात ना, ते सगळे शिकतात, ते अभ्यासक्रमात आहे. मला तर हे आश्चर्य वाटतं, विद्येचं मंदिर म्हणतो आपण आणि विद्येच्या मंदिरात आपण बलात्कार करायला शिकवतो. माणूस इतका प्रॅक्टिकल झाला, हा माणूस नाही राहिला, मग हा हैवान झालाय. आता आपण हैवान झालोय, मग काहीच फरक नाही. म्हणजे मला तरी वाटतं हैवान तरी त्यांच्यात काहीतरी दया असेल. मी बघितलेले नाही कधी म्हणजे माणसं इतका खालच्या थराला आपण गेलोय. आपण व्यभिचार करायला शिकवतात ते डॉक्टर, आणि डॉक्टर स्वतः करतात ते. आणि तुम्हाला ह्याची रियालिटी